कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न चाट। खूप छान टेस्टी तयार होतो हा चाट। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। स्वीट कॉर्न चाट बनवण्यासाठी इथे आपण 2 स्वीट कॉर्न घेतले होते आणि ते असे सोलून घेतले आहे। सोलल्यानंतर ते स्वच्छ धुवून पण घेतले होते। आता हे आपण बॉईल करून घेऊया। स्वीट कॉर्न बॉईल करण्यासाठी इथे आपण पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ। मीठ टाकल्यानंतर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे। आता सोलून घेतलेले स्वीट कॉर्न आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे 4 ते 5 तास भिजत घातलेले होते। आता ते पण आपण ह्या पाण्यामध्येच टाकून छान स्वीट कॉर्न सोबत शिजवून घेऊया। आता पातेल्यावरती झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटे हे बॉईल करून घेऊयात। तर बघू शकता तुम्ही स्वीट कॉर्न छान शिजले आहे आणि थोडासा कलर पण चेंज झालेला आहे। आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता हे स्वीट कॉर्न उकळलेलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते आपण चाळणीवरती टाकून गाळून घेऊया। गॅसवरती कढाई ठेवलेली आहे। आता आपल्याला स्वीट कॉर्नला एक छोटासा तडका द्यायचा आहे। कढाईमध्ये टाकूयात अर्धा चमचा तूप। तुपाऐवजी तेल घेतलं तरी चालेल, पण तुपामुळे एक छान फ्लेवर येतो, त्यामुळे आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे। तूप गरम झालं की त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरं। जिरं छान तडतडू द्यायचं आहे। तर बघा इथे जिरं एकदम छान फ्राय झालं आहे। आता आपण यामध्ये टाकूया स्वीट कॉर्न। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण कॉर्न शिजवताना पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं बेतानेच मीठ टाकायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊया। तर हे इथे आपले स्वीट कॉर्न तयार आहेत। अगदी 2च मिनिटं आपल्याला तडका दिल्यानंतर फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता शिजवून घेतलेले स्वीट कॉर्न जे आहेत ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। आता या गरम गरम स्वीट कॉर्न मध्ये टाकूयात बारीक कट करून घेतलेला कांदा, बारीक कट करून घेतलेला टोमॅटो, बारीक कट करून घेतलेली काकडी, बारीक कट केलेली हिरवी मिरची, इथे आपण अगदी छोटा चमचा जिरा पावडर घेतला आहे। अगदी छोटा चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला। त्याच चमच्याने आपण 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि त्याच चमच्याने 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहे, ते पण आपण यामध्ये टाकूया। आता स्वीट कॉर्न छान चटपटीत होण्यासाठी थोडासा लिंबाचा रस टाकूया आपल्या आवडीनुसार। आणि वरतून थोडेसे स्वीट कॉर्न परत आपण टाकून घेऊया। तर तयार आहे इथे आपला स्वीट कॉर्न चाट आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे। तेवढाच हे खायला पण छान लागतो। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।